नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले करत आहात. तुम्ही सर्वांना अनेक व्हिडिओ पाहिले आणि विविध संकल्पनाचे अद्भुत ज्ञान मिळवले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचे प्रजनन या विषयांशी संबंधित वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन या विषयावर चांगले ज्ञान मिळवणार आहेत. आणि बियाणो विखुरणे जे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी 4 भागांमध्ये विभागले गेलेले आहेत. चांगले लक्ष केंद्रित करा. शिकण्याची उद्देशे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. पुनरुत्पादनाचा अर्थ, वनस्पतींचे पुनरुत्पादन कसे होते, पुनरुत्पादनाची पद्धती, वनस्पतीजन्य प्रसार आणि त्यांचे प्रकार, कीवर्ड: अलैंगिक पुनरुत्पादन, नवोदित, विखंडन, गेमेट्स, हायफा, बीजाणू, स्पोरिगियम. वनस्पतीजन्य प्रसार. संकल्पना नक्षा. सर्वप्रथम पुनरुत्पादन म्हणजे काय? एखाद्याच्या जातीला जन्म देणे हे पुनरुत्पादन म्हणून ओळखले जाते. मांजर, कुत्री, मानव इत्यादीसह सर्व सजीवांचे हे विशिष्ट आहे. केवळ प्राणीच नाही तर वनस्पती देखील पुनरुत्पादन करतात. पण वनस्पतींचे पुनरुत्पादन कसे होते? होय, वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाच्या विविध पद्धती आहेत. पुनरुत्पादनाची पद्धती. बहुतेक वनस्पतींमध्ये मुळे, देठ आणि पाने असतात. त्यांना वनस्पतींचे वनस्पतीजन्य भाग म्हणतात. फुलांची पुनरुत्पादनात मुख्य भूमिका असते, म्हणून त्याला वनस्पतीचा पुनरुत्पादक भाग म्हणतात. जर तुम्ही फुले पाहिलीत तर तुम्हाला दिसेल की ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती त्यांच्या संतती निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. हे 2 प्रकारांमध्ये वर्गीकृत केले आहेत. I. अलैंगिक आणि II. लैंगिक पुनरुत्पादन. अलैंगिक पुनरुत्पादन. अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये बियाण्यांच्या उत्पादनाशिवाय नवीन वनस्पती मिळवल्या जातात. वनस्पतीजन्य प्रसार हा अलैंगिक पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे. प्रथम आपण क्रियाकलापांच्या मदतीने यावर लक्ष केंद्रित करतो. वनस्पतीजन्य प्रसार हे एक प्रकाराचे अलैंगिक पुनरुत्पादन आहे, ज्यामध्ये नवीन वनस्पती तयार केल्या जातात. मुळे, देठ, पाने
आणि कळ्या. पुनरुत्पादन वनस्पतीच्या वनस्पतीजन्य भागांद्वारे होत असल्याने त्याला वनस्पतीजन्य प्रसार म्हणून ओळखले जातात. क्रियाकलाप. देठाद्वारे वनस्पतीजन्य प्रसार. नोटसह गुलाब किंवा चंपाची एक शाखा कापून टाका. या शाखेच्या तुकड्याला कटिंग म्हणतात. कटिंग जमिनीत गाडावे. नोड हा देठाचा किंवा फांदीचा एक भाग आहे ज्यावर पान उगवते. कटिंगला दररोज पाणी द्या आणि त्याचे निरीक्षण करा. वाढ मुळे बाहेर येण्यासाठी आणि नवीन येण्यासाठी पाने किती दिवस लागतील याची निरीक्षण करा आणि नोंदही करा. पाण्याच्या भांड्यात मनी प्लांट वाढून हीच क्रिया करून पहा. कळ्या फुलताना बघितल्यास असतील. फुलांच्या कळ्या व्यतिरिक्त पानांच्या ॲक्सिलमध्ये नोडवर पानांचा जोड बिंदू कळ्या असतात ज्या अंकुरांमध्ये विकसित होतात. या कळ्यांना वनस्पतीजन्य कळ्या म्हणतात. कळीमध्ये एक लहान स्टेम असते ज्या भोवती अपरिपक्व आच्छादित पाने असतात. भाजीपाला कळ्या देखील नवीन रोपाने जन्म देऊ शकतात. चला एक उपक्रम पाहू. क्रियाकलाप. भूगर्भातील काड्यांद्वारे वनस्पतीजन्य प्रसार. अशा प्रकारे शेतकरी शेतात बटाट्याचे उत्पादन घेतात. एक ताजा बटाटा घ्या. भिंगाच्या मदतीने त्यावरचे चट्टे पहा. तुम्हाला त्यात कळ्या दिसू शकतात. या चट्ट्याने डोळे असेही म्हणतात. बटाट्यांचे लहान तुकडे करा. त्यापैकी एक डोळा ठेवा आणि ते मातीत गाडा. काही दिवस नियमितपणे त्या तुकड्यांना पाणी द्या आणि त्याची प्रगती पहा. पुरलेल्या बटाट्यांपासून नवीन बटाटा उगवताना तुम्हाला दिसेल. तसेच तुम्ही आले किंवा हळद देखील लावू शकता. पानांद्वारे वनस्पतीजन्य प्रसार ब्रायोफिलमकडे येताच ब्रायोफिलम अंकुरित पानांची वनस्पती मध्ये पानांच्या कडांमध्ये कळ्या असतात. जर या वनस्पतीचे एक पान ओलसर मातीवर पडेल तर प्रत्येक कळीला नवीन जन्म देऊ शकते. काही वनस्पतींची मुळे नवीन झाडे देखील जन्म देऊ शकतात. रताळे आणि डेलिया ही उदाहरणे आहेत. कॅक्टस सारख्या वनस्पतींचे भाग मुख्य वनस्पतीच्या शरीरापासून वेगळे झाल्यावर नवीन रोपे तयार करतात. प्रत्येक विलग केलेला भाग नवीन वनस्पतीमध्ये वाढू शकतो. मुर्रया नावाच्या कडीपत्ताच्या वनस्पतींमध्ये मूळ वनस्पतीचा मुळांपासून नवीन रोप वाढतात. वनस्पतीजन्य प्रसारामुळे तयार होणाऱ्या वनस्पतींना बियांपासून तयार होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर वाढण्यास आणि
फुले व फळे येण्यास कमी वेळ लागतो. नवीन रूपे ही मूळ वनस्पतीच्या अचूक प्रती आहे, कारण एकल पालक त्याची निर्मिती करतात. हे सर्व वनस्पतीजन्य प्रसारांबद्दलच आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व क्रियाकलापांचे आनंद घेतला असतालच आणि वनस्पतींच्या वनस्पती भागातून नवीन रूपे कशी वाढवायची हे देखील स्पष्टपणे समजले असेल. आता पुनरुत्पादनाचे अलैंगिक मोड्यांचे पुढील भागासाठी व्हिडिओ भाग 2 वर क्लिक करा. ऑल द बेस्ट. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणखी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघत रहा. विद्यार्थ्यांना अलविदा.